राज्यातील सरकारी कारभारात पारदर्शकता, गती आणि सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारनं GPR 2.0 हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमाचे थेट फायदे सर्वसामान्य नागरिकांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवावेत असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या या अभिनव प्रारूपाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलंय। इतर राज्यांनाही हे पथदर्शक प्रारूप राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। सह्याद्री अतिथीगृहात आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल मुख्यमंत्री बोलत होते। GPR 2.0 अंतर्गत पहिल्या टप्प्याचं काम यशस्वी झालं असून दुसरा टप्पा 1 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। या सुधारणांमुळे शासकीय सेवांसाठी नागरिकांना होणारा त्रास कमी होईल। आपलं सरकार आणि MahaDBT यांसारखं पोर्टल्सवरील सेवा अधिक वेगवान होतील। आगामी 5 ते 10 वर्षात या बदलांसाठी निर्णायक ठरतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ सचिव उपस्थित होते। प्रशासकीय यंत्रणा अधिक लवचिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं।